नमस्कार, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल मधील प्रदूषण पोल्युशन या टॉपिकवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। एम्प्लॉयबिलिटी स्किल हा 1 वर्ष अंतिम व्यवसायाकरिता व 2 वर्षाच्या प्रथम वर्षाकरिता हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय महत्त्वाचा ज्या विषयामुळे प्रत्येकाचं किंवा विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढतं, विद्यार्थ्याच्या अंगी वेगवेगळे गुण निर्मित करणारा हा विषय आणि त्यातला हा प्रदूषण हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि भविष्यामध्ये त्याचे वाईट परिणाम भोगायला लागू नये असा हा प्रदूषण विषय आज या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपण ह्या चित्राच्या माध्यमातून किंवा या स्लाइडच्या माध्यमातून आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषण कसं होतं हे समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपण ह्या चित्रामध्ये पाहतो या ठिकाणी ऑटोमोबाईलचा एकदम हेवी ट्रक आहे। हेवी ट्रक असल्यामुळे, हेवी इंजिन याला असल्यामुळे या ठिकाणी धूर किती बाहेर पडतो, फेकला जातो बघा। ह्याच्यामुळे प्रदूषण वाढतं। प्रत्येकाच्या घरी 4-4 आणि 5-5 गाड्या आहेत मित्रांनो। प्रत्येकाला 2-2 गाड्या अवरेजली सध्या आहेत। म्हणून याचा परिणाम प्रदूषणामध्ये होत आहे। या ठिकाणी बघा, मानव निर्मित पाण्याचं प्रदूषण या ठिकाणी केलं जातं। अशा हे घटकामुळे प्रदूषण वाढतं। हे जमिनीवर असेल किंवा पाण्यामध्ये असेल असा कचरा फेकला जातो, त्यामुळे पाण्याचं किंवा जमिनीचं प्रदूषण वाढतं। तर मित्रांनो, प्रदूषण वाढण्यापाठीमागे वाढती लोकसंख्या अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वाढती लोकसंख्या। आपण जगाच्या तुलनेने भारताची लोकसंख्या पाहिली तर 20-21% लोकसंख्या आपल्या भारतामध्ये आहे। 22-23% लोकसंख्या ही चीनमध्ये आहे। अशा भरमसाठ लोकसंख्या वाढती, त्या लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि त्याचा पर्यवसन म्हणजे प्रदूषण वाढण्याकडे होतो। प्रदूषण वाढत्या लोकसंख्येमुळे वाढतं हे प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे। म्हणून मित्रांनो, लोकसंख्येवरती देखील नियंत्रण ठेवणं म्हणजेच प्रदूषण कमी करणं हा एक आपला उद्देश होऊ शकतो। त्याचबरोबर वाहनं वापरण्यावरती देखील निर्बंध आणणे, वाहनं वापरताना त्याचा योग्य तोच वापर करणं, त्याचबरोबर वाढतं औद्योगिकरणामुळे देखील आपला देश हा शेतीप्रधान होता तेव्हा प्रदूषण कमी होतं, परंतु आता उद्योग क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। आता शेतीप्रधान देशाऐवजी उद्योगप्रधान देश बनण्याकडे आपला देशाचं कल सध्या आहे, त्यामुळे देखील प्रदूषण वाढतं। त्याचबरोबर मानवनिर्मित अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळे देखील प्रदूषण वाढतं। आपल्या घरापासून प्रदूषण वाढतं मित्रांनो, कारण भांडे घासण्यासाठी साबण, कपडे धुण्यासाठी साबण, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये रसायन असतं, केमिकल असतं, म्हणून प्रदूषण वाढतं। आपण घरातलं सांडपाणी गटारामध्ये सोडतो, गटारातलं सांडपाणी हे नदीमध्ये सोडलं जातं, नदीचं पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं, त्यामुळे समुद्रातलं पाणी देखील प्रदूषित होतं आणि तेच पाणी बाष्पीभवन होऊन परत आपल्याला पावसाच्या स्वरूपात पाहायला मिळतं आणि त्याचाच वापर आपण करतो मित्रांनो। म्हणून वाढती लोकसंख्या, ह्या वाढत्या लोकसंख्येवरती आपण आळा घातल्यानंतर प्रदूषण नक्की कमी होऊ शकतो। ठीक आहे, लोकसंख्या कमी होणं अशक्य आहे, परंतु आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कमी करता येऊ शकतात। मित्रांनो, प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे पर्यावरणाच्या घटकामध्ये झालेला नकारात्मक बदल होय। पर्यावरण जे आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजेच नकारात्मक बदल घडणे। जर पर्यावरण व्यवस्थित राहिलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, व्यवस्थित राहू शकतात। पर्यावरणामधील जो बदल आहे त्या बदलामुळे अनेक गोष्टी, सुनामी निर्माण होते, अवेळी पाऊस पडतो, वेगवेगळे वादळ निर्माण होतात। अशा अनेक गोष्टी केवळ आणि केवळ पर्यावरणामध्ये नकारात्मक बदल घडल्यामुळे ह्या गोष्टी
घडू शकतात. हवा, पाणी व मृदा यामध्ये तयार होणाऱ्या धोकादायक परिणामांसाठी भौतिक, रासायनिक व जैविक घटकांमधील बदल कारणीभूत आहेत. प्रदूषण हे रासायनिक घटकांचे किंवा ऊर्जेचे रूप धारण करू शकते. उदाहरणार्थ उष्णता, ध्वनी, प्रकाश इत्यादी प्रदूषण निर्माण करणारे घटक मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकतात. मित्रांनो, प्रदूषण घडण्यासाठी जास्तीत जास्त मानव निर्मितीच कारणीभूत आहे. कारण हे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण केवळ मानवाच्या कल्याणकारी गोष्टीमुळेच हे सगळं घडत चाललेलं आहे आणि याला कारणीभूत वाढती लोकसंख्या. मानवाच्या गरजा भागवण्यासाठी ऑटोमोबाईलची निर्मिती झालेली आहे, कारची निर्मिती झालेली आहे, वाहनांची निर्मिती झालेली आहे, रेल्वेची निर्मिती झालेली आहे, त्याचबरोबर विमानांची निर्मिती झालेली आहे. ह्या मानव निर्मित आहेत आणि मानवाच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमुळेच हवेचे प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, जमिनीचं प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, प्रकाश प्रदूषण होतं. अशा अनेक गोष्टी मानव निर्मित आहेत आणि त्या मानवालाच घातक ठरू शकतात, सजीव सृष्टीला घातक ठरू शकतात. म्हणून मित्रांनो, प्रदूषण कमी करण्याकडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. ही माझी जबाबदारी नाही असं म्हणणं सध्या ते चुकीचं ठरू शकतं. म्हणून प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी जाणून, प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वीकारून प्रदूषण कमी करण्याकडे प्रत्येकाचं कल असला पाहिजे, नाहीतर भविष्य अवघड असणार आहे. मित्रांनो, प्रदूषणाचे स्रोत व कारणे. प्रदूषण कुठं निर्माण होतं, प्रदूषण कशामुळे निर्माण होतं, प्रदूषण निर्माण होण्यापाठीमागचे कारण कोणते आहेत ते पाहूया. वायू प्रदूषण हे नैसर्गिक व मानवी कारणांमुळे घडून येते. मात्र जागतिक स्तरावर मानवाने केलेले ज्वलन, बांधकाम, खाणकाम यापासून प्रदूषण वाढते. मित्रांनो, आपण नुकतंच पाहिलेलं आहे ॲमेझॉन या जंगलामध्ये लागलेली आग. कितीतरी महिने ते आग जळत होती किंवा त्याचं ज्वलन होत होतं. खूप मोठ्या प्रमाणात जगाचं नुकसान त्यामुळे झालेलं. मित्रांनो, ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. कारण ॲमेझॉनचं जंगल जे आहे हे खूप मोठं ऑक्सिजन निर्माण करण्याची खाण आहे असं त्याला म्हणत होते, किंवा एक स्तोत्र होते किंवा सोर्स होतं. त्या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु या जंगलाला आग लागल्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी ह्या ज्वलनाचं त्या ठिकाणी नक्कीच मदत झालेला आहे. मित्रांनो, आणि ओझोन होल केवळ ऑक्सिजनची निर्मिती कमी झाल्यामुळं, ओझोनची निर्मिती कमी झाल्यामुळं ओझोन होल निर्माण होतं आणि त्याचा परिणाम सजीव सृष्टीला भोगावा लागतं. कारण सूर्यापासून निघणारे अतिनील किरण डायरेक्ट सजीवाच्या त्वचेवरती किंवा पिकांवरती डायरेक्ट ती किरण पडत असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. तसेच कृषी, विकास, युद्ध हे देखील प्रदूषणाच्या वाढत्या समीकरणात लक्षणीय भर पाडत आहे. मित्रांनो, जास्तीचं पीक किंवा जास्तीचं धान्य मिळवण्यासाठी शेतकरी देखील रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे देखील प्रदूषण वाढत आहे. जमीन दूषित होत आहे. त्यामुळं काही कालांतराने त्या ठिकाणी मिठाचं प्रमाण वाढणार आहे किंवा रासायनिक खताचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी धान्य कमी पिकू शकतं. त्याचबरोबर बांधकामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी खाणी पाडल्या जातात आणि त्याचा देखील परिणाम प्रदूषणावरती होतं. कारण खूप ठिकाणी खडी क्रशर वगैरे असल्यामुळं त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होतं. त्याचनंतर खाणकाम यापासून प्रदूषण वाढतं, हे बरोबर आहे मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे. वाहनांमधून निघणारे धूर, पीव्हीसी कारखाने, धातू निर्मिती प्रकल्प, कीटकनाशकांची व तणनाशकांची शेतात फवारणी केल्याने ही हवा प्रदूषणात वाढ होते. आपल्याला माहित आहे वाहनांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की
एका माणसामागे 2-2, 3-3 वाहनं सध्या आहेत. त्यामुळं वाहनं वापरण्याची मर्यादा कोणच पाळत नाही. प्रत्येक जण मोठमोठी गाडी घेऊन एक माणूस त्या गाडीमध्ये असतो आणि ती गाडी वापरतो. त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण होतं, त्याचबरोबर हवा दूषित होते. त्याच बरोबर वाहनं बनवण्यासाठी कुठं ना कुठं आपल्याला उत्खनन करावं लागतं. त्यापासून लोखंडाची निर्मिती होते, धातूची निर्मिती होते, त्यापासून आपण वाहन निर्मिती करतो. वाहनं नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्ती करत असताना ऑइलची गळती होते. ऑइलची गळती ही मित्रांनो जमिनीवरती होते आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते जमिनीवरचं जे ऑइल आहे सांडलेलं ते ऑइल परत जाऊन नदीला मिळतं, नदीमध्ये मिक्स होतं, नदीतनं परत समुद्रात मिक्स होतं. म्हणजे सर्वच सर्वच पाणी दूषित होतं. याला कारणीभूत कोण आहे? म्हणजे वाहन कारणीभूत आहे. रस्त्यावरती काम करणारे जे गॅरेजचे लोक आहेत ते देखील कारणीभूत याला ठरू शकतात. त्याचबरोबर शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी होते. कीटकनाशकाची फवारणी होत असताना पर्टिक्युलर त्या झाडावरतीच फवारणी होते किंवा त्या पिकावरतीच फवारणी होते असं होत नाही, तर ते हवेमध्ये देखील फवारणी होते आणि हवा दूषित होते. तणनाशक त्याची देखील फवारणी करत असताना ती फवारणी देखील हवेमध्ये मिक्स होते, मिसळते आणि हवा दूषित होते. तर हवा प्रदूषण म्हणजे जे स्रोत म्हणतो किंवा सोर्सेस ऑफ पोल्युशन जे म्हणतो आपण किंवा पोल्युटंट हे अनेक आहेत. या ठिकाणी सगळ्यांचा आपण उल्लेख करणं देखील आपल्याला वेळ कमी पडू शकेल इतकं त्याला कारणं आहेत. तर मित्रांनो हे कारणं मानवनिर्मित आहेत. तर याच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम देखील कोणाचं आहे? तर मानवाचंच आहे, आपलंच आहे. प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषणाचे प्रकार मित्रांनो पहा. वायू प्रदूषण. वायू प्रदूषण हा वाढत्या इंडस्ट्रीमुळे, वाढत्या ऑटोमोबाईलमुळे वायू प्रदूषण होतं. त्यानंतर ध्वनी प्रदूषण. मित्रांनो याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात, त्यामुळं काळजीपूर्वक वाचून घ्या, लक्ष द्या, समजून घ्या. वायू प्रदूषण कशामुळे होतं? वाढत्या औद्योगिकरणामुळं, वाढत्या वाहनांमुळं. अतिशय महत्वाचे हे 2 घटक आहेत. ह्या 2 घटकामुळं हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीमध्ये जी फवारणी केली जाते पिकांवरती त्यामुळे देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर बघा ऊस ज्या भागामध्ये पिकतं, ऊसाची काढणी झाल्यानंतर कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर जे पाचट किंवा जो उर्वरित भाग वेस्टेज जो असतो त्याला जाळलं जातं, त्याच्यापासून देखील प्रदूषण होतं. आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, अमेझॉन जंगलाला जे आग लागली त्या आगीमुळे देखील वायू प्रदूषण दूषित झालेलं होतं. त्यानंतर ध्वनी प्रदूषण. मित्रांनो वाढतं ऑटोमोबाईलच्या आवाजामुळं ध्वनी प्रदूषण होतं. हॉर्नमुळं ध्वनी प्रदूषण होतं. विमानांमुळं ध्वनी प्रदूषण होतं. रेल्वेमुळं ध्वनी प्रदूषण होतं. त्याचबरोबर डॉल्बी किंवा डीजे सिस्टीम त्याच्यामुळे देखील ध्वनी प्रदूषण होतं. अनेक घटक आहेत ज्या घटकामुळं आपल्याला ध्वनी प्रदूषणाला सामोरं जावं लागतं. त्याच आणि ध्वनी दूषित झाल्यामुळे किंवा ध्वनीमुळं वयस्कर लोकांना किंवा लहान मुलांना त्रास होतो. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना देखील त्रास होतो. म्हणून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला डीजे, डॉल्बी किंवा खूप मोठ्या आवाजाच्या मशिनरी वगैरे हे जवळ म्हणजे मानवी वस्तीच्या जवळ असता कामा नये. त्यानंतर जल प्रदूषण. मित्रांनो जल म्हणजे जीवन, पाणी म्हणजे आपलं जीवन. जर जीवन चांगलं असेल तरच आपलं जीवन जास्त दिवस आपल्याला चांगलं जीवन जगता येऊ शकतं. तर पाणी किंवा जल प्रदूषण हे टाळण्यासाठी आपल्याला अनेक मार्गाने लढा द्यावा लागेल, तरच पाणी दूषित होणं थांबेल. याला देखील कारणीभूत कोण आहे की वाढती औद्योगिकरण, वाढतं शहरीकरण. अतिशय महत्वाचा घटक म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येचं परिणाम हे जलप्रदूषणावरती झालेला आहे आणि त्याचा परिणाम मानवावरती झालेला आहे. मित्रांनो वाढती लोकसंख्या
त्यामुळं शहरीकरण झालं. शहरीकरण झाल्यामुळं सांडपाण्याचं प्रमाण वाढलं आणि सांडपाणी कुठं सोडलं जातं तर नदीमध्ये सोडलं जातं. नदीचं पाणी पुढील धरणामध्ये जातं, त्याचंच बाष्पीभवन होतं किंवा ते पाणी समुद्रात जातं, त्याचं बाष्पीभवन होतं आणि सदर हे पाणी जनावरं पितात, माणसं पितात. सगळीकडंच जलशुद्धीकरण केंद्र नसतात, त्यामुळे त्याचा परिणाम मानवाच्या जीवनावरती, मानवाच्या आरोग्यावरती होतं आणि वाढती औद्योगिकरण क्षेत्र वाढत असल्यामुळं त्याचा परिणाम देखील जल प्रदूषणावरती होतं. कारण कंपनीमधील केमिकलचं पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं आणि तेच पाणी आपण पितो, जनावरं पितात आणि हेच पाणी रसायनयुक्त, रसायन मिश्रित पाणी हे पिकांना दिलं जातं आणि त्यामुळं जमीन देखील दूषित होते. असे अनेक घटकांवरती जल प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्यानंतर भू किंवा माती प्रदूषण. भू किंवा माती प्रदूषण हे देखील रसायन मिश्रित पाणी जमिनीवरती सोडल्यानंतर ते जमिनीवरती थांबल्यानंतर ते त्या जमिनीमध्ये मुरतं आणि त्याचा परिणाम जमिनीवरती होतो आणि जमीन दूषित होते आणि याचा परिणाम जमीन पिकत नाही किंवा पीक चांगलं त्या ठिकाणी येत नाही. हा अतिशय महत्त्वाचा घटक यामुळे होऊ शकतो. त्यानंतर प्रकाश प्रदूषण. मित्रांनो, रस्त्याच्या बाजूला असेल, मोठमोठ्या चौकांमध्ये असेल, मोठमोठ्या मॉलच्या समोर असेल, खूप मोठ्या प्रमाणात लाइटिंग केलं जातं आणि त्याचाच परिणाम मानवाला भोगावा लागतो मित्रांनो. किंवा वाहनांना जे मोठ्या लाईट असतात किंवा खूप मोठं फोकस पाडलं जातं, त्याचा परिणाम देखील मानवावरती होऊ शकतो. तर हे देखील आपल्याला टाळता यायला पाहिजे, टाळता येऊ शकतं. मित्रांनो, हे झाले प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पाहूया. प्रदूषण नियंत्रण ही संज्ञा पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रातील आहे. याचा अर्थ हवा, पाणी व जमिनीवरील सांडपाणी व उत्सर्जन यावर नियंत्रण ठेवणे. जर प्रदूषण नियंत्रण केले नाही तर विविध क्षेत्रातील जसे की उष्णता, कृषी, खाणकाम, उत्पादन, दळणवळण आणि इतर मानवी प्रक्रियापासून तयार झालेले निरुपयोगी घटक पर्यावरणास धोक्याचे ठरतील. नियंत्रणाच्या स्तरानुसार प्रदूषण प्रतिबंध व निरुपयोगी घटकांचे प्रमाण कमी करणे हे प्रदूषण नियंत्रणापेक्षा जास्त सोयीस्कर आहे. मित्रांनो, प्रदूषण कशापासून होतं हे पाहिलं, त्याचे परिणाम काय होतात ते पाहिलं, तर याचं नियंत्रण जर आपण केलं किंवा याच्यावरती आपण नियंत्रण मिळवलं तर नक्की आपलं जीवन सुखकर होऊ शकतो, आपलं जीवन सोयीस्कर होऊ शकतं. कारण वाढत्या लोकसंख्येमुळं, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्याकरिता आपल्याला उद्योग क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे आणि जसं उद्योग क्षेत्र वाढेल तसं हवेचं प्रदूषण वाढणार आहे. त्याचबरोबर पाण्याचं देखील प्रदूषण वाढणार आहे. पाण्याचं प्रदूषण वाढल्यानंतर त्याचा जमिनीवरती परिणाम होऊ शकतो आणि जमीन पिकणार नाही किंवा जमीन पिकण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि जमीन कमी पिकल्यामुळं त्याचा परिणाम मानवावरती होऊ शकतो, शेतकऱ्यांवरती होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आपल्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत शक्य त्या गोष्टी करण्याकडे आपलं कल असला पाहिजे. प्रत्येकाने आपण प्रदूषणाकडे लक्ष देऊन ते प्रदूषण कसं कमी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, प्लास्टिक हा एक अतिशय महत्त्वाचा वाईट घटक सध्या आपण त्याला खूप महत्त्व देतो आहे. तर प्लास्टिक न वापरण्याची शपथ प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. से नो टू प्लास्टिक हे धोरण शासनाने जाहीर केलेलं आहे. तरी पण लोक कापडी पिशव्यांचा वापर न करता कॅरी बॅग किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत. याचा परिणाम पाणी दूषित होण्याकडे, प्राण्यांचे जीव जाण्याकडे किंवा माशांचे जीव जाण्याकडे या प्लास्टिकचा वापर जास्त झाल्यामुळे होत आहे. तर पाणी प्रदूषण टाळण्यासाठी मित्रांनो, प्लास्टिक
प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॅगा न वापरता कापडी पिशव्यांचा वापर आपण जरूर केलं पाहिजे. हा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि हा संदेश पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचा रोल कोणाचा तर आपला आहे, तरुणांचा आहे. तरुणांनी जर हे समजून घेतलं, जाणून घेतलं आणि इतरांना समजून सांगितलं तर नक्की मित्रांनो बदल होऊ शकतो. प्लास्टिक वापरापासून आपण परावर्त करू शकतो. आपण स्वतः देखील परावर्त होऊ शकतो. दुसरे ऐकत नसतील तर ठीक आहे, परंतु आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. मित्रांनो, प्रदूषण हा टॉपिक तुम्हाला आवडणारच आणि आवडला तर तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा, इतरांना समजून सांगा. सबस्क्राईब करतील न करतील हा विषय वेगळा आहे, परंतु आपण आपली एक जबाबदारी आहे. आपण एक भारताचा नागरिक आहोत. आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण पार पाडूया आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून आपण वाचवूया आणि आपलंही जीवन आपण सुखकर करूया. मित्रांनो, थँक्यू.